मित्रांनो, सेप्टिक टँक कसं असावं याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहताय ही 3 कप्प्याची सेप्टिक टँक आपण चिऱ्यामध्ये बांधलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय हा इनलेटचा भाग आहे आणि इनलेटचं जे पार्टिशन आहे त्याच्या खालून 2 फुटावरती होल ठेवलेला आहे आणि त्यानंतर दुसरा हा कप्पा आहे. म्हणजे सायमल्टेनियसली हे 2 कप्पे पहिल्यांदा भरले जातील आणि त्यानंतर हा 2 भरल्यानंतर वरून 2 फुटावरती हा एक होल आहे आणि हा तिसरा कप्पा आहे आणि या ठिकाणी हा आउटलेट आहे. या ठिकाणी आउटलेट असणार आहे. तर अशा प्रकारचं हे चिऱ्यामध्ये बांधकाम आपण केलेलं आहे आणि सेप्टिक टँक शास्त्रीयदृष्ट्या खालून मित्रांनो सोलिंग PCC केलेलं आहे आणि याला डबल कोट प्लास्टर आपण करणार आहोत आणि वरती अशा पद्धतीनं त्याच्यावरती RCC स्लॅब टाकू शकतो. त्याचबरोबर हेवी काडाप्पा टाकू शकतो, पण जनरली RCC स्लॅब आपण टाकणार आहोत आणि छोटे छोटे 2x2चे ह्याच्यामध्ये वरती मॅनहोल करणार आहोत एका साईडला, की ज्यावेळेला आपल्याला हा सेप्टिक टँक भरल्यानंतर आपण उपसू शकतो. अशा पद्धतीनं तुम्हाला सेप्टिक टँक जर करायचं असेल तर अशा पद्धतीनं हे 3 कप्प्याचा सेप्टिक टँक तुम्ही करू शकता. तर हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीनं हा मित्रांनो जवळपास 12x5 फुटाचा हा सेप्टिक टँक आहे आणि जवळपास 3x3.5 फुटाचे 3 गाळे असे केलेले आहेत आणि खोली 5 ते 5.5 फूट खाली डीप आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सेप्टिक टँक करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.